सर्व हिंदू बंधू भगिनी यांच्यासाठी एक खास व्हिडिओ आजच्या दिवसाकरता. कारण आजपासून खूप मेसेजेस फिरत आहेत. गटारी अमावस्येच्या शुभेच्छा वगैरे आणि मग आपल्याच धर्माची बदनामी करणाऱ्यासारखे अनंत व्हिडिओ पण फिरत आहेत. आता हा शब्द गटारी अमावस्या हा तरी बरोबर आहे का? चुकीचा शब्द. हा अपभ्रंश करत हिंदू लोकांनीच स्वतःच्या सणांचा असा अपमान करणं वर्षानुवर्ष सुरू आहे. मग त्यात दारू पिऊन गटारात पडलेले, पडतानाचे, नशेमध्ये काही समजत नाही असे झिंगत चाललेली माणसं दाखवणारे काही व्हिडिओ, हे असे एकमेकात शेअरिंग खूप सुरू आहे. कुठे टेबलवर बसून मद्याच्या बाटल्या आणि मग झूम झूम चालू आहे आणि मग खाली गटारी अमावस्येच्या शुभेच्छा. आपण आपल्याच धर्माची टिंगलटवाळी करतो याची जाणीवसुद्धा कित्येक लोकांना नाही आहे. आता ह्याला गटारी अमावस्या असं जे संबोधलं जातं ते म्हणजे आपल्या हिंदूंची लायकी गटारात लोळण्याचीच आहे असं उपहासात्मकरित्या तुमच्याच कानात सांगणारे हे सगळे मेसेज. बरं, ते इतर धर्मीय देत आहेत का? नाही. आपलेच हिंदू मित्र यांचे मेसेजेस मोठ्या प्रमाणात बोकाळले कालपासून आणि आज पण. वास्तविक पाहता 23 तारीख पहाटे 2:29 ही अमावस्या सुरू होते आणि गुरुवारी रात्री 12:21 ही अमावस्या संपते. आता ह्याला जो काही शब्द वापरला जातो तो चुकीचा आहे हे तर मी सांगितलंच आहे. मग त्याचा बरोबर शब्द काय आहे? गतहारी. गत प्लस आहारी, गताहारी. गताहारी अमावस्या असा तो ॲक्च्युअल शब्द आहे, जो आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे दीप अमावस्या म्हणून साजरा करण्याचा हा दिवस. दिव्याची पूजा केली जाते. आता ही दीपपूजा म्हणजे काय? थोडक्यात काय की जीवनातला अंधकार दूर करणारी ही दीप अमावस्या. या दिवशी हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये मोठ्या भक्तिभावाने दीपाची पूजा होते. गताहारी. गत म्हणजे गेलेला, म्हणजे पूर्वीचा. हारी, गताहारी. गत प्लस आहारी. पूर्वी केलेला आहार आता विसरायचा. म्हणजेच एकतर पावसाळा. या पावसाळ्यामुळे सगळीकडं असं ओलसर वातावरण असतं, दमट वातावरण असतं. याचा सर्व जीवांवरती परिणाम होतो आणि नैसर्गिकरित्या माणसाच्या पचनसंस्थेवर सुद्धा परिणाम झालेला असतो. गतहारी अमावस्या. पूर्वी या दिवसापासून ते गौरीच्या दिवसापर्यंत मांसाहार केला जायचा नाही. म्हणजेच गतहारी अमावस्येपासून, या दीप अमावस्येपासून गौरीपूजनापर्यंत मांसाहार कोणीही करायचं नाही. आता हे आपल्या संस्कृतीने आपले सण कसे साजरे करायचे हे ठरवून दिलेलं आहे आणि याला एक वैज्ञानिक बेससुद्धा आहे. आता ह्या गोष्टी कुठेतरी फॉरेनमध्ये सिद्ध झाल्या
की मग आपले हिंदू धर्मीय खाडकन जागे होतात आणि मग आता आपण पाळलं पाहिजे, ह्याच्यामागे असं विज्ञान आहे का, तसं विज्ञान आहे का, वगैरे चर्चा सुरू होतात. आता यामागे सुद्धा विज्ञान आहे. या दमट हवामानामुळे जर मांसाहार तुम्ही करत असाल तर एकतर ते मांसाहारी लोकांना अन्न पचत नाही. या दिवसांमध्ये मांस पचण्यासाठी प्रचंड आपल्या ऑर्गन्सला मेहनत घ्यावी लागते. म्हणजेच नीट अन्न न पचणे, थोडक्यात तब्येतीवर विपरीत परिणाम नक्की होणार. या दिवसात अनेक भाज्या या पावसाळी हंगामामध्ये उगवतात, ज्या तुम्हाला इतर हंगामामध्ये मिळत नाहीत. त्याच्यामुळं या दीप अमावस्येपासून पूर्ण श्रावण महिना, अगदी काही लोक नवरात्र संपेपर्यंत पण मांसाहार वर्ज करतात. ही सायंटिफिकली वैज्ञानिक दृष्टिकोनातनं अतिशय चांगली गोष्ट आहे. एकतर जास्तीत जास्त समुद्री प्राणी किंवा जमिनीवरचे काही प्राणी यांचा विणीचा हंगाम असतो. मग विणीच्या हंगामामध्ये जर तुम्ही हे प्राणी मासे कापून खाऊ लागलात तर एक वेळ अशी येईल की हे प्राणी पाहायला पण मिळणार नाहीत. हा पण एक भाग आहे. पावसाळ्यामध्ये ज्या कधीही न उगवणाऱ्या भाज्या असतात त्यांच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात आणि त्या भाज्या इतर सीझनला मिळू शकत नाहीत. त्यामुळं या दिवसात शाकाहार करताना त्या भाज्यांवरती जोर दिल्यास वर्षभर मांसाहार करणाऱ्यांच्या पचनसंस्थेला एक वेगळा आराम मिळतो आणि या भाज्यांच्याद्वारे त्यांच्या शरीराची असणारी व्हिटॅमिन्स वगैरे ही भूकसुद्धा भागवली जाते. तर मित्रांनो, कृपा करून गतहारी अमावस्या, दीप अमावस्या याचा अपभ्रंश करून हिंदू धर्माला आणि हिंदू धर्मसंस्कृतीला जे जे लोक काळिमा फासण्याच्या तयारीत असतात, या गताहारीच्या ऐवजी गटारी शब्द वापरून कृपा करून एकमेकांमध्ये विनंती करा. विनंतीपूर्वक सांगा एकमेकांना, प्रत्येक हिंदूपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की अरे बाबांनो, इट्स नॉट गटारी, त्याचा प्रोनाऊन्सिएशन गताहारी, गत अधिक आहारी. तुमच्या आहारामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातनं वातावरणात झालेल्या बदलानुसार बदल घडवला पाहिजे आणि त्याला एक सणाची जोड देऊन हे पूर्वापार आपल्याला सांगण्यात आलं आहे. पण रूढी, परंपरा, जुने विचार, बुरसटलेले विचार अशी काही शब्द वापरून आपल्या संस्कृतीलाच नावं ठेवणाऱ्यांची गर्दी काय कमी नाही आहे आपल्याकडं. कारण डीपली कुठल्या गोष्टीचा विचार करायचाच नाही अशा उथळ विचारांनी जगणाऱ्या माणसांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पुस्तकी ज्ञान मी घेतलं, मी क्वालिफाईड आहे, मी PhD आहे, मी डॉक्टरेट आहे, मी सायंटिस्ट आहे, मी इंजिनियर आहे, मी IITमधनं बाहेर पडलेला आहे, मी खूप विद्वान आहे, वगैरे वगैरे. त्याच्यामुळं मला असे काही कुठले पुरातन विचार सांगू नका असं बोलणारीसुद्धा विद्वान माणसं भरपूर दिसतील आपल्याला. या कोळी बांधवांनासुद्धा आपण विचारू शकता की ते समुद्रात जाऊन मासेमारी करणं सोडून देतात. या दिवसांमध्ये माशांचासुद्धा विणीचा हंगाम असतो. कोजागिरी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून नंतर मग या होड्या मासेमारीसाठी जातात. त्याच्यामागंसुद्धा हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि निसर्गचक्र हे व्यवस्थित राहण्यासाठी या अशा गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. चला, ही दीप अमावस्या आज आहे. आज रात्री मध्यरात्री चालू होते आणि उद्या गुरुवारी रात्री संपते. आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी मी स्वतः तरी कोणालाही गटारी अमावस्येच्या शुभेच्छा असा मेसेज कधीही करत नाही.
आणि आलेले मेसेजसुद्धा मी स्ट्रेट वे डिलीट करतो. कोणा मित्राला राग आला असेल तरी चालेल, पण आपणच स्वतःपासून जेव्हा सुरुवात करू आणि इतरांना सांगू, तेव्हाच कुठे आपल्या संस्कृतीचा सन्मान राखत राखत आपणच आपल्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढवत जगू शकतो हे इतरांनासुद्धा कळणार नाही. त्यामुळं आजच्या या दीप अमावास्येच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा अर्पित करतो. आजच्या या गताहारी अमावस्येच्या शुभेच्छा तुम्हास अर्पण करतो आणि सुरू होणाऱ्या आपल्या या पावन श्रावण महिन्याच्या सुद्धा खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा अर्पित करतो. आपले सण आता या श्रावणापासून सुरू होतात, त्यामुळं अगदी नवरात्रापर्यंत तुम्ही आम्ही आपल्या या धर्मसंस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण साजरा करूयात. जर काही माहिती नसेल की कोणता सण का साजरा करायचा, कोणत्या सणाला कोणते पदार्थ का खायचे, तर थोडंसं आपण कुठेतरी अशा गोष्टी जिथं वाचायला मिळतील त्या वाचन करणं गरजेचं आहे. धर्मसंस्कृती जर तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही धर्माचं रक्षण कसं करणार, हा प्रश्न येतो. म्हणूनच या गताहारी अमावस्येचा कोणताही अपभ्रंश कृपा करून करणं बंद करा. तुम्ही स्वतःही बंद करा. 4 मित्र 4 नातेवाईकांनासुद्धा हा सगळा मतितार्थ सांगा. ॲक्च्युअल तो शब्द काय आहे, या अमावस्येचं महत्त्व काय आहे, यानंतर मग काय सुरुवात होते, श्रावण महिन्याचं काय महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना जी माहिती आहे त्यांनी इतरांनाही सांगून आपला धर्मप्रसारसुद्धा केला पाहिजे. धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. धर्माची कोणी विटंबना करत असेल, धर्मसंस्कृतीला कोणी काही अश्लीलता जोडत असेल, नको तो अपभ्रंश करून नको त्या शब्दात आपल्या सणांचं वर्णन करत असेल. आता वटपौर्णिमा आणि ही गताहारी अमावस्या हे 2 तर आपले सण अगदी टिंगलटवाळीचा विषय झालेले आहेत. हे सोशल मीडियावरती तर वटपौर्णिमेच्या आधीपासनं पण असे काही मेसेजेस फिरतात की आपल्याला कीव येते की आपलेच लोक आपल्याच सणांची किती नीच पातळीला जाऊन टिंगलटवाळी करतात हे पाहिलं की वाईट वाटतं. म्हणूनच मित्रांनो, आजचा हा माझा छोटासा प्रयत्न, डोंट से गटारी, इट इज गताहारी अमावस्या. ट्राय टू एक्सप्लेन इट ॲज दीप अमावस्या. दिवाला किती महत्त्व आहे आपल्याकडं, दीपक ज्योतीला किती महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. या दीपाचा जर आपण अपमान करत असू तर मग आपल्या आयुष्यात जर अंधाराने साम्राज्य माजवलं तर मात्र मग रडायचं नाही. म्हणूनच ही दीप अमावस्या, त्या दीपाचा आपण सन्मान करूयात, त्या दीपज्योतीचा आपण सन्मान करूयात, तिचं पूजन करूयात. आणि ही गताहारी अमावस्या सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद, भरभराट असे सर्व काही देवो या सदिच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय हिंदू.